यूट्यूबवर तब्बल 6 लाखांपेक्षा अधिक सबस्क्रायबर असलेला खासदार धनंजय महाडिकांचा मुलगा कृष्णराज महाडिक चर्चेत आलाय आणि त्याला कारण ठरलंय आर्ची अर्थात रिंकू राजगुरू। काय नेमकं हे प्रकरण आहे पाहूया। आर्चीच्या एंट्रीने जसा सिनेमा गाजला तशीच आर्चीची एंट्री पुन्हा चर्चेत आलीये। पण हा सिनेमा नाही तर ही सत्य घटना आहे। कोल्हापुरात आर्ची आली आणि सोशल मीडियावर चर्चेचा पूर आला। अर्थात त्याला कारण ठरलाय हा फोटो। त्याचं झालं असं की काही कामानिमित्त आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू कोल्हापुरात आली होती। यावेळी खासदार धनंजय महाडिकांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक आणि रिंकूची भेट झाली। दोघांनीही अंबाबाईचं दर्शन घेतलं। त्यावेळी काढलेला हा फोटो आता चर्चेचा विषय बनलाय। या फोटोवरून जो तो महाडिक कुटुंबातील प्रत्येकाला छेडतोय आणि फोटो मागची इनसाइड स्टोरी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। फोटो सोशल मीडियावर शेअर करून चूक तर केली नाही ना, अशी भावना महाडिक कुटुंबीय व्यक्त करतायत। एवढंच काय तर दिल्लीत अधिवेशनात व्यस्त असलेल्या धनंजय महाडिकांची देखील या फोटोनं पाठ सोडली नसल्याचं कळतंय। दिल्लीत देखील त्यांना या फोटोवरून संदर्भासहित स्पष्टीकरण द्यावं लागतंय। बरं, या फोटोची जास्त चर्चा होण्याचं एक कारण हा व्हिडिओ देखील आहे। एक न्यू इयर रेझोल्यूशन आहे की कृष्णाचं लग्न करायचं आहे। एक पहिल्या 2 सुना आहेत तशी तिसरी सून पाहिजे। आता धनंजय महाडिकच म्हणतायत धाकल्याचं लग्न करायचंय म्हणून नेटकऱ्यांनाही वाटलं असेल महाडिकांना सून सापडली। आता कोल्हापूरकरांचा हा अंदाज खरा की खोटा ते महाडिकरावांनाच माहिती। असो, या निमित्ताने इन्फ्लुएन्सर कृष्णराज महाडिक आणखी चर्चेत आले हे नक्की। याच सगळ्या संदर्भात ज्यावेळी कृष्णराज महाडिक यांच्या कुटुंबियांशी आम्ही संपर्क साधला त्यावेळी त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की कृष्णराज महाडिक आणि रिंकू राजगुरू यांची आधी अजिबात मैत्री नव्हती। एका दुसऱ्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये त्यांची भेट झाली होती, मात्र सोशल मीडियामध्ये कोल्हापूरमध्ये संपूर्ण राज्यामध्ये जी चर्चा सुरू आहे तसा कुठलाही प्रकार या ठिकाणी नाही। त्यामुळे या सगळ्या चर्चेवरती पडदा टाकावा अशा पद्धतीची विनंती देखील महाडिक कुटुंबियांच्या वतीनं करण्यात आलेली आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।